आज आपण दूध पावडरपासून आपण आईस्क्रीम करणार आहोत. तर पहा इथे मी दूध पावडर घेतलेली आहे. तर इथे आपल्याला 1 वाटी भरून दूध पावडर घ्यायची आहे. आता आईस्क्रीम करण्यासाठी तुम्ही इथे मिल्क पावडर ही कमी जास्त करू शकतात. अर्धी वाटी घेऊ शकतात किंवा 1 वाटी घेऊ शकतात. इथे मी पूर्ण 1 वाटी भरून इथे मी दूध पावडर घेतलेली आहे. तर पहा इथे मी काजू, त्यानंतर बदाम आणि किसमिस घेतलेले आहेत. आणि इथे मी अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे. तुम्हाला आईस्क्रीम किती गोड हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकतात. आणि याच्यामध्ये मी ते ड्रायफ्रूट ॲड केलेले आहे. ते ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकतात. तर पहा इथे मिल्क पावडर, त्यानंतर काजू, बदाम, किसमिस, साखर याची छान मस्त अशी ग्राइंडरमध्ये आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात इथे आपण पावडर तयार करून घेतलेली आहे. या पावडरमुळेच आपला आईस्क्रीम खूप छान चवीला 1 नंबर आणि भन्नाट असं बनतं. तुम्ही बाहेरचं आईस्क्रीम खाणं विसरून जाल, मी एवढंच सांगते तुम्हाला. तर पहा इथे मी अमूलचं अर्धा लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे. तुम्ही अगदी गोकुळ दूधसुद्धा घेऊ शकतात, जे पूर्ण शाहीसारखं मलाई दूध असतं, तुम्ही तेही घेऊ शकतात. तर पहा इथे मी अर्धा लिटर ते अमूल दूध घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये हे दूध आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. आणि पहा हे दूध सर्वप्रथम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे दुधाला आपल्याला उकळी आणून द्यायची आहे. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पळीच्या साहाय्याने हा दूध छान मस्त वर खाली करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅस बारीक करायचा आहे. मंद गॅसवरती 15 मिनटं आपण हे दूध उकळून घेणार आहोत. तर पहा इथे मी ही जी पळी घेतलेली आहे, तर आपल्याला इथे पळीचा वापर करायचा आहे. आता ही जी पळी आहे ना, ही पळी आपल्या दुधामध्ये ना अशी उपडी ठेवायची आहे. याच्याने काय होतं माहिती आहे का, म्हणजे गॅस तर बारीक आहेच म्हणा, पण जेव्हा दूध उकळतं ना ते ओतू जात नाही आणि या पळीच्या साहाय्याने जी काही गरम वाफ आहे ना ती निघून जाते. तर तुम्ही पहा इथे 15 मिनटं झालेले आहेत आणि आपलं दूध बऱ्यापैकी असं थोडंसं आटलेलं आहे. फक्त 15 मिनटंच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे, जास्त नाही. तर पहा आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. आता आपण जी पावडर करून घेतली होती ना, ती सगळी पावडर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. तर पहा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडी थोडी ॲड करून दुधामध्ये छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे कसं गठ्ठे वगैरे अजिबात होणार नाही, म्हणून मी आधी 3-4 चमचे मी ती पावडर ॲड करून मग मी मिक्स करून घेतलेली आहे. पुन्हा 3-4 चमचे ॲड करून पुन्हा मी दुधामध्ये ती पावडर मिक्स करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी सगळीच ती जी पावडर आहे ती सगळी दुधामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे. तर पहा या पावडरमुळे आपलं जे दूध आहे ना ते घट्ट होतं आणि चवीला 1 नंबर असं बनतं. तर पहा इथे पूर्णपणे मी पावडर मिक्स करून घेतलेली आहे आणि आपलं दूध आहे ना बऱ्यापैकी असं घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, पुन्हा गॅस ऑन करायचा आहे आणि फक्त 5 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती छान मस्त ते बॉईल करून घ्यायचं आहे. आणि पहा जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर वगैरे असे तुम्ही तीही घेऊ शकतात. कस्टर्ड पावडरने दूध लवकर घट्ट होतं. तर पहा इथे मी 5 मिनटंसुद्धा हे दूध मस्त उकळून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता पहा रूम टेम्परेचरमध्ये हे जे दूध आहे ना, हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे दूध फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फक्त 3 तासासाठी. 3 तासानंतर आपल्याला हे दूध बाहेर काढायचं आहे. तर पहा याच्यामध्ये ना तुम्ही बघू शकतात की ना थोडं हे आईस्क्रीम घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ना काही असं बर्फ जमलेला आहे. आता ह्या स्टेपला काय करायचं आपल्याला, पुन्हा आपल्याला हे जे आईस्क्रीम आहे ग्राइंडरमध्ये आपल्याला हे आईस्क्रीम ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, आपण जसं बाहेरचा आईस्क्रीम खातो ना सेम टू सेम
तसंच आईस्क्रीम लागतं. म्हणून आपण हे एकदा छान मस्त ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. तर पहा इथे मी ग्राइंडरमध्ये हे सगळं आईस्क्रीम छान मस्त ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता हे आईस्क्रीम ग्राइंड करून झाल्यानंतर पुन्हा मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात की ना हे जे आईस्क्रीम आहे ना एवढं चवीला ना खूप टेस्टी झालं होतं. नक्की ट्राय करून पहा हे आईस्क्रीम. आता पहा इथे माझ्याकडे ग्लास आहेत. तर मी हे आईस्क्रीम ग्लासामध्ये मी सेट करून घेणार आहे. तुमच्याकडे आईस्क्रीमचा कुठलाही साचा असेल तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात किंवा आपल्या छोट्या छोट्या ज्या वाट्या असतात ना तुम्ही त्या वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. तर पहा इथे मी पळीच्या साहाय्याने हे जे आईस्क्रीम आहे ते पूर्ण ह्या ग्लासांमध्ये मी ॲड केलेलं आहे. तर पहा ही जी ग्लासं आहेत ना तर मी अगदी आईस्क्रीमसाठीच मी ही छोटी छोटी ग्लासं आणली होती जेणेकरून मी याच्यामध्ये आईस्क्रीम जमवू शकते. तर पहा इथे मी बटर पेपर घेतलेला तो चौकोनी कट करून घेतलेला आहे आणि तो मध्ये फोल्ड करून हलका कैचीने कट करून घेतलेला आहे. कारण आपण ही जी ग्लास जे आहेत ना ते आपण रॅप करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे हे बटर पेपर चौकोनी कट करून घेतलेला आहे. इथे माझ्याकडे काही आईस्क्रीम स्टिक आहेत. मी याचाही वापर करणार आहे. तर पहा जर तुमच्याकडे बटर पेपर किंवा आईस्क्रीम स्टिक नसतील तर ठीक आहे, ओके. जर तुमच्याकडे वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा ग्लास असेल तर ग्लासांमध्ये ठेवून तुम्ही त्याच्यावरती स्टीलची एखादी छोट्या छोट्या प्लेट असे तुम्ही त्याही झाकण ठेवू शकतात. तर पहा मी इथे अशा पद्धतीने हा जो पेपर या ग्लासावरती ठेवून पेपरच्या साहाय्याने मी हा ग्लास पूर्णपणे रबरच्या साहाय्याने हा ग्लास पूर्णपणे मी अशा पद्धतीने पॅक करून घेतलेला आहे. तर पहा आता मध्ये हा पेपर जो आपण मध्ये फोल्ड करून कैचीने कट करून घेतला होता. तर पहा आता मध्ये आपल्याला अशी आईस्क्रीम स्टिक ॲड करायची आहे. तर मी अशाच पद्धतीने सगळे ग्लास बटर पेपरने रॅप करून आईस्क्रीम स्टिक मी त्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आणि पहा थोडंसं आईस्क्रीम जे उरलं होतं ते मी माझ्याकडे हे जे गुल्लक होते चिनी मातीचे गुल्लक आहेत तर या गुल्लकमध्ये मी ते आईस्क्रीम ॲड केलं. आता हे सगळं आपलं फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. मी फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट हे आईस्क्रीम ठेवलं होतं आणि माझ्या मुलाला हे आईस्क्रीम खूप आवडतं आणि तो बाहेरचा आईस्क्रीम खाण्यापेक्षा मला सांगतो की मम्मी मला असंच वेगवेगळ्या फ्लेवरचं तो आईस्क्रीम करून दे. तर पहा तुम्ही अशाच पद्धतीने चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा करू शकतात. आपण जे दूध बॉईल केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त चॉकलेट मेल्ट करून ॲड करायचं आहे. तर पहा इथे आपला आईस्क्रीम छान मस्त तयार झालेला आहे. आता पहा हे आईस्क्रीम ना लवकर बाहेर निघत नाही म्हणून काय करायचं आहे एका भांड्यामध्ये असं थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला ग्लास फक्त वरच्यावर असं उडवायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही आईस्क्रीम काढू शकतात. एका प्लेटमध्ये घेऊन तुम्ही हा आईस्क्रीम खाऊ शकतात. नक्की ट्राय